भारतीय राजकारणाचा द बिग बॉस शो झालेला आहे. इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था. याचा राजकीय आखाड्यासारखा वापर केला. आता राजकीय आखाड्यासारख्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात कोणत्या प्रकारची रचनात्मकता आहे हे मला तरी कळलेलं नाही. Suddenly you say, I'm feeling a bit scared. But you're fighting a bunch of jokers. How can you feel scared? पण टीआरपी आणि लाईक्स याच्यावर लोकप्रियता ही बिग बॉस मध्ये ठरत असते, संसदेत नाही. नरेंद्र मोदी रात को नहीं सोता है. उसके अलग अलग कारण है. उसका एक ऑब्वियस कारण है और उसके बहुत सारे हिडन कारण भी हैं. म्हणून भारतीय राजकारणाचा आणि संसदेचा असा बिग बॉस करणं थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा राजकारणाचं संसदेचं क्षुल्लकीकरण केल्याचा माथ्यावर कायमचा शिक्का बसेल. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. नमस्कार, द उदय निगडूकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, भारतीय राजकारणाचा द बिग बॉस शो झालेला आहे. बिग बॉस शो कार्यक्रमाचं शीर्षक काय असतं तर रचनात्मक काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. दिल्लीला 13 ऑगस्टला हा कार्यक्रम झाला आणि अर्थात त्या कार्यक्रमात भाषण कोणाचं होतं तर राहुल गांधी यांचं. तेव्हा काहीतरी चिंतनात्मक रचनात्मक असं अशा ठिकाणी बोलायचं असतं याचं भान नसलेल्या राहुल गांधी यांनी याचा राजकीय आखाड्यासारखा वापर केला. आता राजकीय आखाड्यासारख्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात कोणत्या प्रकारची रचनात्मकता आहे हे मला तरी कळलेलं नाही. आणि मग सुरुवात तशी सोपी. म्हणजे काय तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर बंच ऑफ जोकर्स. If you are fighting the British Empire and suddenly you say, I'm feeling a bit scared. But you're fighting a bunch of jokers. How can you feel scared? आता अशा गोष्टी बोलताना आपल्याला काही पुरावे द्यायला लागतात, काही सबस्टॅन्शिएटिव्ह मटेरियल सादर करावं लागतं. याचं भान त्याला नव्हतं. असू द्या, तेही चाललं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवताना राहुल गांधी यांनी काय करावं लक्षात घ्या. 125 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या पक्षाच्या या प्रमुखांनी विरोधी पक्ष नेत्यांनी काय करावं तर मोदींची फॉरेन पॉलिसी म्हणजे काय तर घट्ट मिठ्या मारणे असं म्हणत धावत जाऊन संदीप दीक्षित यांना मिठी मारली. इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस. आणि मिठी मारली तर मारली. त्यावर संदीप दीक्षित यांनी त्यांना विचारलं, जॉर्जिया मेलोनी समजून मिठी मारलीत का? मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था. आता ह्या जॉर्जिया मेलोनी कोण हे तुम्हाला मी सांगायला नको. इटलीच्या पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अशी अभद्र टिप्पणी रचनात्मक कार्यक्रमात व्हावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही. टीका जरूर करावी, किंबहुना अभ्यास करून केलेली टीका करायची आता सुवर्ण संधी उपलब्ध असताना जी टीका झाली त्याला केवळ अभद्र आणि बिभत्सच म्हटलं पाहिजे. आणि याची आता सर्वत्र टीका होतीये. एकतर संसदेचं अधिवेशन पाण्यात घालवलं. लोकसभा 15% आणि राज्यसभा 33% चालली. मिनिटाला एका सभागृहाचा खर्च 2.5 लाख रुपये म्हणजे 20 जुलै ते 13 ऑगस्ट या काळात जवळपास 130-140 कोटीचा चुराडा झाला. आणि संसद अवघी 15 मिनिटं चालली. त्याबद्दल काही खेद खंत नाही. दर 2 दिवसांनी आपली मागणी बदलत जायची. पहिल्यांदा काय तर मारहाण का झाली विद्यार्थ्यांना, मग काय तर यावर अमित शहानी निवेदन दिलं पाहिजे, मग काय तर त्या निवेदनाच्या आधी अयोध्येतल्या कथित घोटाळ्याबद्दल बोललं पाहिजे, मग पंतप्रधानांनी हजर राहिलं पाहिजे, मग आधी राजीनामा दिला पाहिजे अमित शहानी.
अशा प्रकारे आपल्याबरोबर आपल्या पक्षाला आणि आपल्या सहयोगी पक्षांना पूर्णपणे वेठीला धरायचं, ही कुठली संसदीय परंपरा आपल्याकडे निर्माण होते आहे? आणि आज तर त्यांनी हद्दच केली, आणि ती म्हणजे जॉर्जिया मेलोनी यांच्या महिला असण्यावरून जी अभद्र टीका टिप्पणी केली, ही करताना किमान आपल्या मातोश्री ज्या देशातून आलेल्या आहेत, त्या इटलीच्या जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान आहेत याची तरी जाणीव ठेवायची होती. म्हणून ठोकून देतो ऐसा जे, मी म्हणेन तोच कायदा, अहंकार. एखाद्या श्रीमंत सत्ताधीश कुटुंबातला एखादा मुलगा असतो की जो हट्ट करून बसतो, मी आत्ता मागतोय हे मला मिळालंच पाहिजे, तसं सभागृह संपूर्ण माझ्या तालावर नाचलं पाहिजे, असा आग्रह पूर्ण झाला नाही की लगेच सभात्याग करायचा. हे सगळं नाटक गेले इतके दिवस आम्ही बघत होतो, त्यामुळे असं वाटायला लागलं आता राहुल द बिग बॉस. आता बिग बॉस म्हटल्यानंतर तुमच्या नजरेसमोर जे येईल ते सगळं आता संसदेच्या आवारात आपल्याला घडताना दिसतंय. सभात्याग तर कायम पाचवीलाच पुजलेला आहे, परंतु सभागृहाबाहेर कधी धनगड यांची नक्कल करा, कधी यादवांना बसवून साधूच्या वेशात तिकडे अयोध्येतल्या गोष्टीबद्दल नाटक करा, आणि आपला नेता असा करतोय म्हटल्यानंतर त्यांचे समर्थक निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखीन 2 पावलं पुढे जातात. शूर्पणखा फेम रेणुका चौधरी, त्यांनी आपल्या चष्मा का काय गॉगल होता त्याच्यावर मोदी बिंदू असं लिहून आणलं आणि सांगितलं की मोदी बिंदू झालेला आहे. तर पवन खेरा टेडी बेअर घेऊन आले आणि टेडी बेअर सर्वत्र नाचवायला लागले. मला सांगा, ह्या सगळ्यातून कदाचित त्या दिवसाचा त्या क्षणाचा टीआरपी किंवा सोशल मीडियामधल्या लाईक्स जरूर मिळत असतील, पण आपण सत्तारूढ पक्षावर टीका करायची संधी गमावतोय. याच्याबद्दल काय? 125 वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेल्या पक्षावर ही वेळ यावी आणि स्त्रियांबद्दल असे उद्गार त्यांच्या प्रमुखाकडून निघावेत, याला काय म्हणणार? अर्थात काँग्रेसची तशी परंपरा असावी, कारण याआधी काही दिग्विजयी उद्गार आपल्याला आठवतात का? क्या टन्स माल है, क्या टन्स माल है, हे कोण म्हणालं होतं? ये 100 टन माल है. किंवा हिमाचल मधल्या मंडीमध्ये कंगना राणावत ही सुंदर अभिनेत्री उभी राहिली भाजपकडून, म्हणून त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी मंडी क्या भाव चल रही है असे उद्गार काढलेले होते. जब मुझे टिकट 2024 में जब मुझे टिकट मिला था तो मेरा एक फोटो लगाकर उसके नीचे कांग्रेस के प्रवक्ता ने लिखा था कि मंडी में क्या भाव चल रहा है. कर्नाटका विधानसभेत तर आमदारांनी सभागृहात काय केलं हे देखील आपल्याला माहिती आहे. When rape is detestable, lie down and enjoy it. त्यामुळे ही त्यांच्या पक्षाची आता नेत्याच्या वागण्यामुळे संस्कृती बनते की काय अशी शंका इकडे आलेली आहे. याचं कारण आपण जितकं घाण बोलू तितके आपल्याला लाईक्स आणि टीआरपी आणि रील्स मध्ये आपण पॉप्युलर होतो. आणि आयुष्यात काय मिळवायचंय तर आपल्याला नीट वरून जो विद्यार्थ्यांचा असंतोष होता, तो असंतोष छात्र की गुण सारखे कार्यक्रम गावोगावी केले असते तर कदाचित त्याच्या विरोधाचं हत्यार आपल्या हातात आलं असतं. परंतु ते न करता परदेशी नेहमीप्रमाणे गेले आणि इकडे कॉकरोच जनता पार्टीने ते मार्केट घेऊन टाकलं. मग ते मार्केट आपल्याला पुन्हा मिळावं याकरता दिवसेंदिवस तरुण होण्याच्या नादात 97 वर्षी हा बालिशपणा त्यांच्या अंगात भिनत चाललेला आहे. पण त्याहीपेक्षा प्रेक्षको एक गंभीर मुद्दा आहे. संसदेचं असं विद्रुपीकरण, बालिशीकरण किंवा क्षुल्लकीकरण हा विचार नेमका आहे कुठला? याच विचार सदृश्य किंवा या विचाराला प्रेरित करेल असा एक मूळ विचार मांडला योगेंद्र यादव यांनी. अब लोकशाही संसद से नहीं सड़क से तय होगी. मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर
संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा। और 20 तारीख को उसकी एक झलक, एक छोटी सी झलक हमने देखी, छोटी तो नहीं थी जी लेकिन इतिहास की दृष्टि से देखें तो एक झलक हमने देखी। जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं समर्थन करताना त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत, अब चुनाव नहीं प्रतिरोध तय करेगा। म्हणजेच काय तर लोकशाहीने दिलेलं प्रोटेस्ट आंदोलनाचं हत्यार वापरून लोकशाहीला निष्प्रभ करायची जी एक नवीन विचारधारा आपल्याकडे येते आहे त्याचंच हे प्रतीक आहे। म्हणून इकडे क्षुल्लकीकरण आणि दुसरीकडे अभिजित दिपके हे असे प्रश्न विचारतायत की नवीन संसद बांधायची गरज काय होती, त्याऐवजी शाळा बांधल्या असत्या तर। वरवर पाहता हे बिनतोड वाटतं, पण त्यातून उद्देश संसदीय कार्यप्रणालीच नष्ट करायची है, क्योंकि अब लोकशाही का भविष्य संसद नहीं सड़क तय करेगी। मग आज जर संसद का, तर मग उद्या महाराष्ट्राची, कर्नाटकाची, उत्तर प्रदेशची विधानसभा का, मग महानगरपालिका, ग्रामपंचायती कशा करता, क्योंकि अब सब कुछ तो सड़क तय करने वाली है। आणि सड़क छाप वृत्ती ही अशी मग नेतृत्वातून आम्हाला पाजरायला लागते। मला खंत वाटते ती भारतीय जनता पक्षाची। खरं तर FCRA सारखं एक सुंदर बिल की ज्यामुळे या देशातली धर्मांतरं थांबू शकतात, डिलिमिटेशन आणि वुमन रिझर्वेशनचं बिल की ज्यामुळे महिलांना न्याय मिळू शकतो आणि अवाढव्य वाढलेले मतदारसंघ काहीसे आटोक्यात येऊ शकतात। ही दोन विधेयकं हाताशी असताना त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जसा आक्रमकपणा दिसायला पाहिजे होता तसा आक्रमकपणा दिसला नाही। आणि काँग्रेसला भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर टीका करायचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्याकरता इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यानामध्ये खेचायचं कारण काय? संदीप दीक्षित यांनी प्रश्न विचारून एक प्रकारे जुना स्कोर तर नाही सेटल केला। बघा, आठवा, संदीप दीक्षित यांच्या मातोश्री म्हणजे शीला दीक्षित 3 वेळेला दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात त्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली, विजनवासात ढकललं गेलं, अपमानित केलं गेलं, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खंत व्यक्त केली। बघा हा इंटरव्यू। जैसे एक और मुख्यमंत्री है जो बहुत बड़ी बातें कहते, शीला दीक्षित जी को कितनी गालियां दी थी, कितना बदनाम किया था। और मैं व्यक्तिगत रूप से शीला जी का बहुत सम्मान करने वाले व्यक्तियों में से हूँ, वो कांग्रेस के नेता जी, लेकिन उन पर जो आरोप लगाए और जीवन के आखिरी दिन में जिस प्रकार से उनको बदनाम किया गया, मैंने उनको देखा है निकट से, मैं ये बातें गले मेरे नहीं उतरती थी और इसलिए मैं सीरियस था। आपल्या आईचा झालेला हा अपमान अशा पद्धतीनं पक्षात राहून त्याचा बदला तर संदीप दीक्षित यांनी घेतला नाही ना, अशी आता चर्चा सर्वत्र व्हायला लागलेली आहे। प्रेक्षको, आंतरराष्ट्रीय मीडिया समोर आमची काय इमेज गेली की आमच्या देशातला विरोधी पक्ष नेता कधी सभागृहात येतो आणि सभागृहात येऊन काय करतात हे सद्गृहस्थ, तर समोर बसलेल्या पंतप्रधानांना जाऊन मिठी मारतात किंवा मध्येच डोळे मारायला लागतात। याआधी कुठल्याही विरोधी पक्ष नेत्यांनी अशा प्रकारचं वर्तन केलंय असं आपल्याला दिसणार नाही। अभद्र बोलण्याची जणू काही इथं स्पर्धा सुरू झालेली आहे। मी कार्यक्रम सांगेन आणि त्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे, आणि म्हणूनच या कार्यक्रमातून जनतेची भावना व्यक्त करतोय, आणि ती जनतेची भावना म्हणजे वी डू नॉट अप्रूव्ह ऑफ दिस काइंड ऑफ लँग्वेज अँड बिहेवियर। तुम्हाला टीका करायचा, फॉरेन पॉलिसीवर टीका करायचा जरूर अधिकार आहे, पण म्हणून एका दुसऱ्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा आणि त्यांना आलिंगन देऊन किंवा त्यांच्यासारख्या अनेकांना, ट्रम्प असतील, पुतीन असतील, यांचं स्वागत करताना त्यांना आलिंगन देऊन त्यांचं स्वागत करण्याचा आपल्याकडचा रीतिरिवाज की जो यापूर्वी पंडित नेहरूंनी पाळला, राजीव गांधींनी पाळला, तो आमच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पद्धतीनं केला, तर त्याबद्दल एवढा आक्षेप वाटायचं कारण काय? आणि म्हणून त्यांची उल्लेख करताना नेहमी आपण एकेरी भाषेत बोलतो। मैं आपको बता रहा हूं, नरेंद्र मोदी रात को नहीं सोता है।
हे असं एकेरी भाषेत बोलणं पंतप्रधानांबद्दल हे योग्य आहे का? आणि हेच जर आता तुमचं न्यू नॉर्मल असेल तर मग हे न्यू नॉर्मल कशातून आलं? ही कुठली निराशा येते? का येऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आपल्याला समाजवादी पक्षाच्या मागे फरफटत जावं लागतंय आणि पराभव समोर दिसतोय म्हणून आलेली वैफल्यग्रस्तता आणि मोदींच्या यशाचा मत्सर तर नाहीये ना? या सगळ्याचा विचार निश्चितपणे काँग्रेसचे 99 खासदार नक्कीच करत असणार. मनोरंजन द्यायचं काम विरोधी पक्ष नेत्याचं नाहीये, ते तुम्ही सातत्यानं का करताय असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या, प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यात कठीण काळ येत असतो. भारतीय जनता पक्षाला सुद्धा एकेकाळी फक्त 2 जागा मिळाल्या होत्या आणि पक्ष पूर्णपणे विस्कळीत होता, दिशाहीन होता, कधी गांधीवादी समाजवाद तर कधी आणखीन काही असा चाचपडत होता. पण त्यावेळी भाजपचे नेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी आपलं धैर्य सोडलं नाही, आपल्या स्वभावातली सभ्यता कधी सोडली नाही. त्यावेळीचं त्यांचं वागणं हे एखाद्या धीरोदात्त नेत्यासारखं होतं. आज काँग्रेसवर कठीण काळ आलेला असताना, सर्व निवडणुकात त्यांचा नेता निष्प्रभ ठरलेले असताना, त्या नेत्यांनी आपल्या दिस इज द टाइम टू प्रूव्ह द मेटल, पण त्याऐवजी हे असे बिग बॉस मधले जर आम्ही थेर करायला लागलो तर मला सांगा, यामुळे मतं मिळतील असं वाटतंय का? लक्षात घ्या, अशा प्रकारे बेछूट विधानं करणाऱ्या पक्षाची त्या त्या निवडणुकांमध्ये काय धुळधाण झाली आहे याचा इतिहास आपल्याकडे भरलेला आहे. आणखीन एक, काँग्रेसचे जे सहयोगी पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना या उद्गाराबद्दल नेमकं काय वाटतंय? अलीकडच्या काळात नवीन घरोबा केलेले जोसेफ विजय, डीएमकेची इतक्या वर्षाची साथ आणि हात सोडून काँग्रेसनी सत्ता मिळते म्हणून एका क्षणात तमिळनाडूमध्ये आपला पक्ष बदलला आणि जोसेफ विजय यांच्या बरोबर एका राज्यसभेकरता आपली निष्ठा विकून टाकली. त्या जोसेफ विजय यांना हे मान्य आहे का? आणि त्याही पेक्षा सुद्धा नव्यानं तुमच्या घरात आलेल्या उद्धव ठाकरे यांना देखील अशा प्रकारची वक्तव्य मान्य आहेत का? हा खरा सवाल आता त्यांच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते विचारायला लागलेले आहेत. एक स्पष्टपणे क्लिअर आहे की भारतीय जनमानसाला अशा प्रकारची थिएट्रिक्स आणि ऑप्टिक्स आवडत नाहीत. यामुळे तुम्हाला जेनझीचा काही एक गट आहे तो तुम्हाला डोक्यावर उचलून धरेल, लाईक्स मिळतील, तुम्हाला काय म्हणू ज्याला आपण टीआरपी मिळेल. पण टीआरपी आणि लाईक्स याच्यावर लोकप्रियता ही बिग बॉस मध्ये ठरत असते, संसदेत नाही. म्हणून भारतीय राजकारणाचा आणि संसदेचा असा बिग बॉस करणं थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा राजकारणाचं, संसदेचं क्षुल्लकीकरण केल्याचा माथ्यावर कायमचा शिक्का बसेल. प्रेक्षको, तुर्तास इथंच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर कळवा. ही मतं तुम्हाला पटतात का तेही सांगा. कदाचित आपली मतं वेगळी असतील, पण ती सभ्य भाषेत आपण जरूर व्यक्त करा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला विषय जरूर सुचवा. धन्यवाद. नमस्कार.